नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवीन प्रवाशांसाठी योजना चालू केलेली आहे। NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, विद्यार्थी प्रवाशांना सवलतीसाठी हे कार्ड अनिवार्य आहे। आधार कार्ड दाखवून सवलत मिळायची ती पद्धत आता बंद होत आहे। सवलतीसाठी NCMC कार्ड काढावंच लागणार। कार्ड शिवाय तुम्हाला पूर्ण तिकीट काढावं लागू शकते। आणि आता आपण शिवाजीनगर बस स्टँडच्या आवारामध्ये आणि इथं ज्येष्ठ नागरिकांची गर्दी बघा तुम्ही। सकाळचे 10 वाजलेले आहेत, ऑफिस उघडायचा टाइम झालेला आहे आणि इथे प्रवाशांची गर्दी बघा तुम्ही। आणि ही जी लाईन लागलेली आहे ती NCMC कार्डसाठी। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर जाधव, पुणे शिवाजीनगर बस डेपो आगारमधून बोलत आहे। यापुढे आपल्याला स्मार्ट कार्डने प्रवास करावा लागणार आहे। डिजिटलायझेशनचं युग असल्यामुळे सरकारनं हे पाऊल उचललं आहे। पहिल्यांदा आपण हे कार्ड काढायचं कसं ते समजून घेऊया। यासाठी आपल्याला फक्त आधार कार्ड लागणार आहे व स्वतः माणूस लागणार आहे, कारण आपल्याला त्याचं थंब इम्प्रेशन घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला कार्डची किंमत 200 रुपये आहे, जे की आता चालू आहे। यामध्ये आपल्याला आता चालू झालेल्या कार्डमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांच्यासाठी कार्ड चालू झालेलं आहे। पण थोड्याच दिवसांनंतर हे कार्ड सगळ्यांसाठी अनिवार्य होणार आहे। आपल्याला त्याच्याशिवाय प्रवास करणं शक्य नाही। हे कार्ड प्रीपेड आहे, त्याला रिचार्ज करावं लागणार आहे व आपल्याला हे कार्ड बस, मेट्रो व इतरत्र ठिकाणी सुद्धा वापरता येणार आहे। हे कार्ड काढायचं जर असेल तर आपल्याला जे पण आपल्या जवळचे डेपोज असतील, बस डेपोज असतील, तिथं जायचं आहे। अधिकृत माणसं नेमलेले आहेत। 200 रुपये देऊन तुम्हाला ते कार्ड काढता येईल। यासाठी आपल्याला आधार कार्ड लागल, थंब इम्प्रेशन लागल व रिसीट येईल। रिसीट आल्यानंतर आपल्याला हे कार्ड 1 महिन्यानंतर उपलब्ध होणार आहे। कार्ड उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला त्याला रिचार्ज करावं लागणार आहे, जसा आपला प्रवासाच्या सोयीनुसार। ते कार्डाचं रिचार्ज आपल्याला 200, 500, 1000 या प्रमाणात करता येईल। यानंतर रिचार्जची जी सुविधा आहे आता सध्या ती फक्त बस डेपोजवर अवेलेबल आहे, पण कालांतरानंतर ती फोन पे, गुगल पे यावर सुद्धा उपलब्ध होणार आहे। कार्ड डिजिटल असल्यामुळे, आधार कार्ड लिंक असल्यामुळे आता याचा फायदा स्टेट गव्हर्नमेंटलाही होणार आहे आणि प्रवाशांनाही होणार आहे। जेही तुमचं कन्सेशन आहे, महिला सन्मान असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, अमृत ज्येष्ठ असू द्या किंवा दिव्यांग असू द्या, हे थेट आपल्याला डायरेक्ट कार्डवरच दिसणार आहे। तुम्हाला कंडक्टरला सांगायची गरज नाहीये की मला कन्सेशन काय आहे। 2019 साली गव्हर्नमेंटनी हा प्रोजेक्ट राबवला होता, पण काही कारणामुळे तो फेल झाला। त्यावेळेस काही लोकांना ते कार्ड देण्यात आलं होतं। आता सध्या गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे की त्या कार्डचे 159 या 150 रुपीज फक्त भरायचे आहे व जुनं कार्ड जमा करून घ्यायचं आहे। जेही म्हातारे माणसं आहेत ज्यांच्याकडे ते कार्ड अवेलेबल आहे, त्यांनी थोडंसं दिरंगाईने 15-20 दिवसांनी आलं व चौकशी केली तरी चालन, म्हणजे त्यांचे 50 रुपये वाचतील। हे अमृत ज्येष्ठ यांना फ्री, यांनी कार्ड दिलं, यांना समजून जाईल की हे ज्येष्ठ नागरिक आहे, यांना हाफ तिकीट आहे। एखाद्या मुलीने जर तिकीट दिलं, यापुढे मुलींनाही चालू होईल, तर त्यांना समजून जाईल की ही कॉलेजची स्टुडंट आहे, हिला पास आहे, हिचं कन्सेशन एवढं आहे। म्हणजे सगळं डिजिटलायझेशनचं युग आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही। आणि थोडक्यात काही दिवसांनंतर जो ज्येष्ठ नागरिक होता तो अमृत ज्येष्ठ होणार आहे। डिजिटलायझेशन मुळे ऑटोमॅटिक कंडक्टरला कळणार आहे की हे आता अमृत ज्येष्ठ मध्ये झाले, यांच्याकडून आता फ्री तिकीट आहे। म्हणजे तुम्हाला हाफ तिकीट पण भरायचं नाही 3 वर्षानंतर अथवा 4 वर्षानंतर। आता समजा तुम्हाला कायम फ्रिक्वेंटली फिरायचं आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने रिचार्ज करा। 200, 500, 1000चं। खूप लांबचा प्रवास आहे तर 1000चं करा, जे काही तुमचं तिकीट कट होईल। जर तुम्हाला अगोदर जे काढलेलं आहे त्यांनी 15-20 दिवसांनी यावं। अद्याप आम्हाला तशी कोणतीही सूचना आलेली नाहीये। आता तुम्हाला 200 भरूनच कार्ड घ्यावं लागेल। ते एकदा झालं की नंतर मग करू, सगळीकडे चालणार। ज्या त्या बसचं कन्सेशन ज्या त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार। तुम्ही एसीत बसले, एसी तर द्या सोडून, मेट्रोत सुद्धा हे कार्ड लागणार आहे। मेट्रोत सुद्धा याचं नाव आहे NCMC। NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। म्हणजे तुम्हाला थोड्याच दिवसात हा पहिल्यांदा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे। यानंतर तो महाराष्ट्राचा प्रोजेक्ट प्रत्येक स्टेटमध्ये कॉपी केला जाणार आहे। असं समजा की आपलं महाराष्ट्र स्टेट हे डेमो स्टेट ठरणार आहे आणि आपल्याला त्याला सक्सेसफुल बनवायचं आहे। पैसे द्यावेच लागतात। तुम्ही 15-20 दिवसांनी जर आले काका, तर त्या संदर्भातलं इथं अपडेट आम्हाला येऊन जाईल। तुम्हाला जी प्रिंट येते आता ते 200चीच येणार आहे। थोड्याच दिवसामध्ये ते बोललेत गव्हर्नमेंट, पण सगळं अपडेट नाही होते। त्यामुळे मी तीनदा येतोय, 15 मिनिटांनी पुन्हा रांग वेगळी येते, पुन्हा 15 मिनिटांना वेगळी येते। मी किती वेळा सांगणार? अमृत मध्ये 1 वर्ष किंवा 6 महिने ऑटोमॅटिकली तुम्हाला ते भेटणार। डिजिटल आहे ते, ऑटोमॅटिक बर्थ डेट काउंट करीत। आता मला कुणी सांगत नाहीये अमृत ज्येष्ठ आहे का काय। आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा फायदा हा होणार आहे की काही लोकांनी आधार कार्ड एडिट केले होते व 50 वर्षाचा माणूस सांगत होता मी ज्येष्ठ अमृत आहे। त्याच्यामुळे आता इथून पुढे फसवेगिरी होणार नाही। ऑटोमॅटिक कार्ड मुळे आहे ना कळणार आहे की अजून तुला टाइम आहे,
वाढून घेतले तर का? हा तारखा वाढवून घेतलेल्या आहे. आता आधार कार्ड लिंक झाल्यामुळे तसं होणार नाहीये. एवढा विश्वास तर वाढलाय हे कार्ड आल्यानंतर, म्हणजे असं करप्शन होणार नाही असं म्हणू शकतो आपण. कारण बरेच असे प्रकरण आहेत, तुम्ही तर मी असं ट्रॅव्हल वगैरे करतो, मला माहिती आहे, खूप जवळून बघितलेले आहेत. बाकीच्या जे काही फेक असतील आधार कार्ड, अपंग, इतर काही बरेच असं करप्शन व्हायचं त्या गोष्टीत, ते आता कमी होणार म्हणजे पूर्णपणे नष्ट होणार म्हणायला काय हरकत नाही. एकदम जबरदस्त अशी योजना आहे ना महामंडळाने आणलेले बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच अशी काहीशी योजना प्रवासांसाठी आणलेली आहे. आणि हा जो व्हिडिओ जे कोणी बघत असतील त्यांनी लवकरात लवकर हे कार्ड अप्लाय करा, जेणेकरून तुमचं जे कार्ड आहे ते 30 दिवसानंतर लवकर येईल. कारण यासाठी खूप गर्दी होणार आहे आणि हे बंधनकारकच आहे, त्याशिवाय तुम्हाला सवलत दिली जाणारच नाही. जर हे कार्ड तुमच्याकडे नसेल ना तर तुम्हाला फुल तिकीट काढावं लागणार आहे. तर मंडळी, ग्रामीण भागामध्ये छोटासा प्रॉब्लेम होऊ शकतो की रिचार्ज कुठून करू शकतात. ज्यांना मोबाईल वापरत नाहीत, जे कोणी बटनाचे वगैरे मोबाईल वापरतात, अशा लोकांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. काही लोकांना डिजिटल युगातलं काही माहीत नसतं, बॅलन्स चेक करणं, रिचार्ज करणं, या गोष्टी थोड्याशा अवघड जाऊ शकतात ग्रामीण भागातल्या लोकांना. आपल्या कुटुंबातील डिजिटल पद्धत जे वापरतो कोणी, त्याच्याकडूनच रिचार्ज केलेला सगळ्यात बेटर राहील. नाहीतर आपला जवळचा डेपो तर आहे, तिथून जाऊन तुम्ही रिचार्ज टॉपअप करू शकता. ते सगळी माहिती तुम्हाला देऊ शकतात. त्यामुळे मला ही गोष्ट सांगायची वाटली म्हणून मी सांगितली. तर मंडळी, तुम्हाला NCMC कार्डबद्दल दिलेली माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. तोपर्यंत व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला, बाय. Fearless.